Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 24 of chapter number 5 operations on rational numbers from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 41 वर प्रॅक्टिस सेट 24 दिलेला आहे. सो त्यातील क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. इथे हे खाली काही रॅशनल नंबर्स दिलेले आहेत, त्यांना डेसिमल फॉर्म मध्ये आपल्याला राईट करायला सांगितलेले आहे. डेसिमल फॉर्म म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे, पण आता मग हे जे रॅशनल नंबर्स दिलेले आहेत त्यांना डेसिमल फॉर्म मध्ये कसे कन्वर्ट करायचे आपण वन बाय वन सॉल्व करत जाऊयात आणि आपल्या कन्सेप्ट्स क्लिअर करत जाऊयात. सो फर्स्ट दिलेले आहे 13/4. 13/4 ला आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये राईट करायचे आहे. मग कशा प्रकारे राईट करणार? 13 काय आहे? न्यूमरेटर आहे आणि 4 काय आहे? डिनॉमिनेटर आहे. सो आपण ज्या प्रकारे डिव्हिजन करतो त्या प्रकारे आपल्याला आता इथे डिव्हिजन करायचे आहे. सो 13 ला आपण राईट करणार इथे ॲज अ डिव्हिडंट म्हणून आणि 4 हा डिवायझर आहे, हो की नाही? सो 4 इथे राईट करूयात. 13 ला 4 ने डिवाइड करूयात. 4 किती जा 13? 4 च्या टेबलमध्ये तर 13 नाहीच आहे, हो की नाही? 4 3s are 12 आहे. सो 4 3s are 12. आता सबट्रॅक्ट करूयात. 13 मधून 12 1 रिमेनिंग राहतं. आता इथे आपल्याला डिव्हिजन जोपर्यंत सॉल्व्ह करता येते तोपर्यंत सॉल्व्ह करत जायचे आहे. म्हणजे काय करायचं आहे तर 0 येईपर्यंत आपल्याला सॉल्व्ह करत जायचं आहे. चला पाहूयात आता आपण कशा प्रकारे आपण हे डिव्हिजन परफॉर्म करतो. सो इथे 1 आला की नाही, आपल्याला 0 आणायचा आहे. मग तो कसा आणणार? आता इथे तर 1 आहे आणि 1 हा 4 पेक्षा छोटा आहे. सो 1 ला 4 ने आपण डिवाइड नाही करू शकत. मग काय काम करायचे? इथे एक डेसिमल पॉइंट घ्यायचा. कोशंटच्या इथे 3 च्या नंतर एक डेसिमल पॉइंट घ्यायचा. डेसिमल पॉइंट घेतला, इथे एक डेसिमल पॉइंट घेतल्यानंतर आपण इथे 0 ऍड करू शकतो. आता इथे झाला काय? 10 नंबर झाला, हो की नाही? आता 10 ला आपण 4 ने डिवाइड करू शकतो ना. 4 2s are 8, राईट? आता आपण सबट्रॅक्ट करूयात. 10 मधून 8, सो रिमेनिंग राहणार 2. आता 2 सुद्धा 4 पेक्षा छोटा आहे. मग काय करायचंय? इथे आपण एक डेसिमल पॉइंट घेतलेला आहे, त्यामुळे काय झालेले आहे आपण हव्या तितक्या वेळा झिरोज इथे घेऊ शकतो. सो इथे पुन्हा आपण एक 0 घेऊयात. आता 4 5s are 20, राईट? इथे कोशंट मध्ये 5 राईट करूयात आणि इथे 20 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर 0 आलं. हे पहा, रिमाइंडर 0 आला की नाही? सो इथे आपले आन्सर काय आलेले आहे? इथे फायनल आन्सर राईट करूयात. 13/2 याचा डेसिमल फॉर्म काय आलेला आहे? 3.25. राईट करूयात 3.25. सो दिस इज आवर फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला नेक्स्ट पाहूयात. सेकंड नंबरला दिलेले आहे -7/8. आता इथे नेगेटिव्ह नंबर आहे, हो की नाही? सो चला आपण अशा प्रकारे डिव्हिजन करून घेऊयात. इथे -7. आता मायनसचे जे साईन आहे इथे दिलेले, ते मायनसचे साईन आपण फायनल जेव्हा आपले आन्सर राईट करू तेव्हा देऊन घेऊयात. त्यामुळे काय होईल, आपल्याला हे जे आपण डिव्हिजन परफॉर्म करत आहोत ते परफॉर्म करणे, ते सॉल्व्ह करणे इझी जाईल. सो इथे 7 आपण राईट केला, पण जे मायनसचे साईन आहे ते न विसरता फायनल आन्सरमध्ये द्यायचे आहे. सो इथे 7 राईट केला आणि 8 ॲज अ डिवायझर. आता 8 पेक्षा तर 7 छोटा नंबर आहे, हो की नाही? सो फर्स्ट आपण 0 देऊयात इथे. 8 0s are 0. 7 मधून 0 सबट्रॅक्ट करूयात. काय आलं आन्सर? 7. आता पुढे काय करणार आपण? 7 हा छोटा नंबर आहे की नाही 8 पेक्षा? सो आपण इथे घेऊयात एक डेसिमल पॉइंट. एक डेसिमल पॉइंट घेतल्यानंतर आपण हव्या तितक्या वेळा आपण झिरोज ऍड करू शकतो. सो इथे दिला 1 0. 8 च्या टेबलमध्ये 70 आहे का? 70 तर नाहीये, पण 8 8s are 64 आहे, हो की नाही? 70 मधून 64 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळते? 6. आता पुन्हा 6 हा नंबर 8 पेक्षा छोटा आहे. इथे आपण डेसिमल पॉइंट ऑलरेडी दिलेला आहे. मग आपण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं हव्या तितक्या वेळा आपण झिरोज ऍड करू शकतो. सो इथे पुन्हा आपण एक 0 घेऊयात. आता 8 ने 60 ला डिवाइड करूयात. सो 8 7s are 56. 60 मधून 56 सबट्रॅक्ट केल्यानंतर 4 रिमेनिंग राहतो.
आता 4 सुद्धा छोटा नंबर आहे की नाही 8 पेक्षा, पण जसं की तुम्हाला माहित आहे आपण इथे पुन्हा एक 0 ऍड करू शकतो. सो इथे काय नंबर झाला 40. 8च्या टेबलमध्ये 40 आहे का? तर हो आहे. 8 5 जार 40, राईट. 40 मधून 40 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला रिमाइंडर मिळतो 0. आता इथे रिमाइंडर 0 आला की नाही. सो इथे आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. काय आन्सर आलेले आहे आपले 0.875. फायनल आन्सर इथे राईट करून घेऊयात. -7/8 इज इक्वल टू 0.875. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की इथे हा नेगेटिव्ह नंबर आहे -7 आणि आपण फायनल आन्सर ज्यावेळी राईट करणार आहोत तेव्हा मायनसचे साईन देणार आहोत. सो इथे फायनल आन्सरला आपण मायनसचे साईन देऊन घेऊयात. सो -7/8 इज इक्वल टू म्हणजे -7/8 याचाच डेसिमल फॉर्म आहे -0.875. चला नेक्स्ट पाहूयात. आता इथे हे एक मिक्स फ्रॅक्शन आहे 7 3/5. याला आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागणार, तरच आपण डिव्हिजन परफॉर्म करू शकतो, हो की नाही. सो कशा प्रकारे आपण इम्प्रॉपरमध्ये कन्वर्ट करणार, तर 5ने 7ला मल्टिप्लाय करायचे, जे प्रोडक्ट येणार ते या न्यूमरेटर 3 मध्ये ऍड करायचे, हो की नाही. सो 5 7 आर 35. 35 प्लस 3 किती झाले 38. सो इथे आन्सर येणार 38/5. चला आता 38ला 5ने आपण डिवाइड करूयात. सो 38 राईट करणार इथे ॲज अ डिव्हिडंट म्हणून आणि 5 राईट करणार इथे ॲज अ डिवायझर म्हणून. 38ला 5ने डिवाइड करूयात. आता 5च्या टेबलमध्ये 38 तर नाही आहे, पण 35 तर आहेत की नाही. सो इथे राईट करूयात 5 7 आर 35. 38 मधून 35 सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे रिमाइंडर राहतो 3. आता 3 हा 5 पेक्षा छोटा नंबर आहे. 3ला 5ने डिवाइड नाही करू शकत. मग काय करणार आपण, मग इथे 7 नंतर देणार एक डेसिमल पॉइंट. इथे एक डेसिमल पॉइंट दिल्यावर हव्या तितक्या वेळा आपण इथे झिरोज ऍड करू शकतो. सो इथे 3 नंतर घेऊयात 1 0. इथे फक्त 1 टाइमच 0 ऍड करायचा, नाही तर तुम्ही 0 0 0 0 इथे ऍड करत जाल. नाही, ऍट अ टाइम आपण फक्त 1 0 घेऊ शकतो. सो इथे झाला 30 नंबर. 5 6 जार 30. 30 मधून 30 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमाइंडर झाला 0. सो इथे हा क्वेश्चन आपला सॉल्व्ह करून झालेला आहे. काय आन्सर आलेले आहे आपले 7.6. इथे राईट करूया 7 3/5 चा डेसिमल फॉर्म येणार 7.6. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. इन ऑल द अबाव क्वेश्चन्स वी हॅव ऑब्टेन्ड 0 ॲज द रिमाइंडर. इथे पाहताय आपला फर्स्ट क्वेश्चनमध्ये रिमाइंडर किती आलेला आहे 0, सेकंड क्वेश्चनमध्ये 0 आणि थर्ड क्वेश्चनमध्ये सुद्धा रिमाइंडर आपला 0च आलेला आहे. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की आपण प्रयत्न करायचा आहे कुठपर्यंत डिवाइड करण्याचा, रिमाइंडर 0 येईपर्यंत डिवाइड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो या तीनही ठिकाणी आपला रिमाइंडर 0 आलेला आहे. दिस टाईप ऑफ डेसिमल फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर इज कॉल्ड द टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. मग अशा प्रकारच्या डेसिमल फॉर्मला, रॅशनल नंबरच्या डेसिमल फॉर्मला, आता इथे तुम्ही पाहताय आपण डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 आलेला आहे आणि इथे आपला डेसिमल फॉर्म आलेला आहे 3.25. मग अशा प्रकारच्या डेसिमल फॉर्मला काय म्हणतात, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. जेव्हा डिवाइड, रॅशनल नंबरला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 येतो तेव्हा जो डेसिमल फॉर्म येतो त्या डेसिमल फॉर्मला टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असे म्हणतात. आता ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. का लक्षात ठेवायची आहे, कारण एक्झाममध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स और फिल इन द ब्लँक्स विचारलं जातं, तेव्हा अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्यासाठी. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 4 नंबरला दिलेले आहे 5/12. इथे आपल्याला 5ला 12ने डिवाइड करायचं आहे. सो 5 राईट करूयात ॲज अ डिव्हिडंट आणि 12 राईट करूयात ॲज अ डिवायझर. आता इथे लक्षात ठेवायचं आहे की जो वरचा नंबर असतो तो डिव्हिडंट असतो आणि जो खालचा नंबर असतो डिनॉमिनेटर तो काय असतो, तो डिवायझर असतो. सो 5ला 12ने आपल्याला आता इथे डिवाइड करायचं आहे. पण 5 हा तर 12 पेक्षा छोटा नंबर आहे. मग काय करणार, मग फर्स्ट स्टेप काय करायची, आपण 12 0 जार 0 घेऊयात आणि 5 मधून 0 सबट्रॅक्ट करूयात. किती रिमेनिंग राहणार 5. आता
जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, आपल्याला प्रयत्न करायचा आहे की रिमाइंडर 0 येईपर्यंत डिवाइड करत राहण्याचा. मग त्यासाठी आता काय करावं लागणार नेक्स्ट स्टेपमध्ये, इथे कोशंटमध्ये 0च्या नंतर डेसिमल पॉईंट घ्यावा लागणार. एक डेसिमल पॉईंट घेतला की आपण प्रत्येक स्टेपला एक एक 0 ॲड करू शकतो, हो की नाही. सो इथे डेसिमल पॉईंट घेतला, मग इथे लगेचच आपण 0 घेऊ शकतो. आता इथे किती नंबर झाला, 50 आला की नाही, 12 पेक्षा मोठा नंबर. आता आपण 50ला 12ने डिवाइड करू शकतो. सो 12 4 जार 48. 50 मधून 48 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात. आता पुन्हा छोटा नंबर झाला इथे, मग काय करणार. व्हेरी गुड, लक्षात राहिलंय तुमच्या. आपण पुन्हा एक 0 घेणार. आता 12 1 जार 12 येणार इथे. 20 मधून 12 सबट्रॅक्ट केल्यानंतर 8 रिमेनिंग राहतात. आता पुन्हा छोटा नंबर आला 12 पेक्षा, मग परत आपण 0 घेऊ शकतो, कारण एक जादुई कांडी आपण इथे लावलेली आहे. काय आहे, डेसिमल पॉईंटची, हो की नाही. एक डेसिमल पॉईंट घेतला की प्रत्येक स्टेपला आपण एक एक 0 ॲड करत जाऊ शकतो. सो इथे 80 नंबर झाला. आता 12 6 जार 72. 80 मधून 72 सबट्रॅक्ट केल्यानंतर 8 रिमेनिंग राहतात. पुन्हा छोटा नंबर झाला 12 पेक्षा, परत एक 0 घ्या. आता परत आपण 6ने हे करू शकतो ना, इथे 6 कोशंट येणार ना. 12 6 जार 72. चला सबट्रॅक्ट करा. अरे परत इथे रिमाइंडर 8 आला. मग हे तर संपणारच नाही, आपल्याला असंच करत राहावं लागणार. 80, मग 80 मधून 72 सबट्रॅक्ट करा, परत 8 रिमाइंडर राहणार. हे कधीच संपणार नाही, हे पुढे पुढे चालतच राहणार. मग हे जे हा जो कोशंट आहे 6 6 6 6 6 इथे खूप वाढत राहणार. दुसरा नंबर तर काही येणारच नाही, आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला इथे रिमाइंडर 0 येणार नाही, हो की नाही, कारण हेच रिपीट होत आहे. मग अशा वेळी काय करायचे आहे, आपल्याला इथेच स्टॉप करायचे, कारण आपल्याला आता कळलेलं आहे की नाही की इथे 6 6 6 6 कोशंटला रिपीट होत राहणार आहे. या ज्या स्टेप्स आहेत त्याच आपल्याला परत 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 राईट करत राहावे लागणार. सो इथे आपण आन्सर राईट करूयात. 5/12 इज इक्वल टू 0.416. आता इथे मी 1 टाइमच 6 राईट केलाय, इथे तर आपल्या बरेच 6 येणार आहेत. मग कसे करायचे, काय करायचे, आता इथे 6 रिपीट होतोय की नाही, मग 6च्या डोक्यावर अशा प्रकारे एक डॉट द्यायचा, म्हणजे कळतं की हा जो 6 आहे तो पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे पुढे, आणि आपले आन्सर हे फायनल झालेले आहे. मग सो 5/12 चा डेसिमल फॉर्म काय येणार, 0.416. आता इथे हा जो डेसिमल फॉर्म आहे या रॅशनल नंबरचा, हा थोडासा वेगळा आहे की नाही. इथे आपण काय केलेलं आहे, 6 6 6 6 रिपीट होत होते, म्हणून आपण फक्त 1 टाइमच 6 राईट केला आणि त्याच्यावरती एक डॉट दिला. मग अशा प्रकारच्या डेसिमल फॉर्मला काय म्हणतात, रिकरिंग डेसिमल फॉर्म. चला नेक्स्ट पाहूया. 5 नंबरला दिलेले आहे 22/7. सो आता इथे 22 आहे डिव्हिडंड आणि 7 आहे डिवायझर. 22ला 7ने आपण इझिली डिवाइड करू शकतो, हो की नाही. 7 3 जार 21. 22 मधून 21 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. आपल्याला जसं की तुम्हाला माहीत आहे की रिमाइंडर 0 येईपर्यंत ट्राय करायचं आहे डिवाइड करण्याचा. आता इथे किती आलेला आहे रिमाइंडर 1, आपल्याला किती हवा आहे 0. मग काय करणार आपण, इथे कोशंटमध्ये 3च्या नंतर घेणार एक डेसिमल पॉईंट. इथे आपण एक डेसिमल पॉईंट घेतला की आपण प्रत्येक स्टेपला एक एक 0 ॲड करत जाऊ शकतो, हो की नाही. सो इथे आपण 0 घेऊयात. आता 10 झाला की नाही, 10ला आपण 7ने डिवाइड करू शकतो. 7 1 जार 7. 10 मधून 7 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 रिमेनिंग राहतो. आता 3 हा छोटा नंबर आहे 7 पेक्षा, सो 3ला डिवाइड नाही करू शकत. पण जसं की तुम्हाला माहित आहे की आपण प्रत्येक स्टेपला एक एक 0 ॲड करत जाऊ शकतो. सो इथे आपण परत एक 0 घेऊया. आता आपण डिवाइड करू शकतो की नाही 30ला 7ने. सो 7 4 जार 28. 30 मधून 28 सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे रिमेनिंग राहतात 2. आपल्याला इथे पुन्हा एक 0 घ्यावा लागणार. 20 झाला. आता 7 2 जार 14. 20 मधून 14 सबट्रॅक्ट केल्यानंतर 6 राहतात. पुन्हा आपल्याला इथे 0 घ्यावं लागणार. आता 60ला 7ने डिवाइड करायचे आहे आपल्याला. सो 7 8 जार 56. 60 मधून 56 सबट्रॅक्ट केल्यानंतर 4 रिमेनिंग राहणार. आता
4 आहे इथे रिमाइंडर, आपल्याला 0 हवा आहे. सो पुन्हा आपल्याला इथे 0 घ्यावं लागणार. मग इथे झाले 40. 40ला 7ने डिवाइड करूयात. 7 5 जार 35. 40मधून 35 सबट्रॅक्ट केल्यानंतर 5 रिमेनिंग राहतात. किती लांब चाललंय ना, 0 रिमाइंडर येतच नाहीये. पण आपण पण हट्टी आहोत, आपण पण पुढे पुढे डिवाइड करत राहणार आहोत. सो पुन्हा इथे 0 घेऊयात. आता 7 7 जार 49 माहित आहे की नाही तुम्हाला. सो इथे राईट करूयात 49 कोशंटमध्ये 7 7 7 जार 49. 50मधून 49 सबट्रॅक्ट करूयात. किती राहणार 1. 0 येतच नाहीये. मग आपण काय करणार, आता परत इथे एक 0 घेणार आणि डिवाइड करूयात 10ला 7ने. 7 1 जार 7. 10मधून 7 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 रिमेनिंग राहतात. परत इथे एक 0 ॲड करूयात. 30 झाले. 7 4 जार 28. 30मधून 28 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहणार. परत आपल्याला इथे 0 घ्यावं लागणार. आता इथे थोडंसं आपण परत मागे वळून पाहूयात. हे पहा, इथे 10 आहे, इथे 30, इथे 20, 60, 40, 50. हा जो ग्रुप आहे ना, हा जरा बघा एकदा. हा ग्रुप 10, 30, 20, 60, 40, 50. आणि आता हे जे खालचे परत नंबर्स आलेले आहेत ते पहा. 10, 30, 20 आणि पुढे आपण डिवाइड करत गेल्यानंतर 60, 40, 50 असाच ग्रुप परत परत रिपीट होत राहणार आहे. ओके नाही. इथे कोशंटमध्ये सुद्धा पहा 1 4 2 8 5 7. मग परत 1 4 2 8 5 7 असंच रिपीट होत राहणार आहे. म्हणजे हा जो ग्रुप आहे तो पुन्हा पुन्हा रिपीट होणार. तुम्ही पुन्हा आता इथे डिवाइड करून पहा, तुम्हाला हाच ग्रुप परत 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 रिपीट होणार. कोशंट मधला कोणता ग्रुप 1 4 2 8 5 7. तसंच 1 4 2 8 5 7 पुन्हा येणार 1 4 2 8 5 7. परत तसंच येणार 1 4 2 8 5 7. सो हा जो नंबर्सचा ग्रुप आहे तो परत परत रिपीट होतोय. बरोबर. मग आपण इथे काय करणार, अशा प्रकारच्या डेसिमल फॉर्मला काय म्हणतात, मी इथे तुम्हाला सांगितलंय रिकरिंग डेसिमल फॉर्म. आता इथे काय होत होतं, 1 डिजिट 6 हाच फक्त रिपीट होत होता, पण इथे नंबर्सचा ग्रुप रिपीट होतोय. मग अशा प्रकारच्या नंबर्सचा ग्रुप जरी रिपीट होत असला तरी त्याला सुद्धा रिकरिंग डेसिमल फॉर्म असे म्हणतात. सो इथे आपले आन्सर काय येणार, 22/7 चा डेसिमल फॉर्म येणार 3.142857. आता हाच ग्रुप नंबरचा ग्रुप पुन्हा पुढे कंटिन्यू होतो की नाही, पुन्हा 142857 येतं. मग काय करायचं आपल्याला, इथे आपण 1 डिजिट रिपीट होत होतं म्हणून आपण काय केलं, 6च्या डोक्यावर एक पॉइंट दिला. इथे आपल्याला ग्रुप रिपीट होतोय, मग प्रत्येक ठिकाणी पॉइंट देऊन चालणार नाही. मग काय करायचं, अशा प्रकारे एक लाईन आपण ड्रॉ करायची. या लाईनचा काय अर्थ होतो की हा जो नंबर्सचा ग्रुप आहे तोच परत परत इथे रिपीट होत जाणार आहे. आलं लक्षात तुमच्या. पुन्हा एकदा समजून घ्या. हिअर अ सिंगल डिजिट ऑर अ ग्रुप ऑफ डिजिट्स अकर्स रिपीटेडली ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉइंट. इथे डेसिमल पॉइंटच्या राईट साईडला एक सिंगल डिजिट रिपीट होतोय, तर इथे डेसिमल पॉइंटच्या राईट साईडला डिजिट्सचा ग्रुप रिपीट होतोय. सो दिस टाईप ऑफ डेसिमल फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर इज कॉल्ड द रिकरिंग डेसिमल फॉर्म. मग अशा प्रकारच्या रॅशनल नंबरचा जो डेसिमल फॉर्म आहे त्याला रिकरिंग डेसिमल फॉर्म असे म्हणतात. आता आपण नेक्स्ट पाहूयात. 6 नंबरला दिलेले आहे 4/3. सो 4 आहे इथे डिव्हिडंट आणि 3 आहे डिवायझर. मग 3 1 जार 3. 4 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. इथे आपल्याला 0 येईपर्यंत ट्राय करायचं आहे की नाही. सो इथे एक डेसिमल पॉईंट देऊन घेऊयात. कोशंटला डेसिमल पॉईंट घेतल्यामुळे आपण इथे 0 घेऊ शकतो. सो इथे झालेला आहे 10. 3ने 10ला डिवाइड करू शकतो. 3 3 जार 9. 10 मधून 9 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. सो इथे 0 घेऊयात. आता पुन्हा 3 3 जार 9. 10 मधून 9 सबट्रॅक्ट करूयात. 1 रिमेनिंग राहणार. आता हे इथे 1 पाहताय तुम्ही,
इथे कोशंटमध्ये 3 रिपीट होत आहे आणि इथे 10, इथे 10. आता पुन्हा इथे आपण 0 घेतला की इथे परत 10 होणार, परत आपण 3 3 9 करणार. सो 3 रिपीट होत आहे. रिमाइंडर 0 काही येत नाही आणि तो कधीही येणारही नाही, कारण आपण जसं पुढे पुढे डिवाइड करत राहू तसं ते रिपीट होत जाणार आहे. सो इथेच आपण स्टॉप करूयात आणि आपले आन्सर इथे राईट करूयात. 4/3 चा डेसिमल फॉर्म येणार 1.3. 1 टाइमच 3 इथे राईट केलेला आहे मी डेसिमल पॉईंट नंतर, आणि मग 3 रिपीट होतोय की नाही ते सांगण्यासाठी आपण 3च्या डोक्यावर देणार आहोत असा पॉईंट. सो दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट पाहूया. 7/9. 7 आहे डिव्हिडंट आणि 9 आहे डिवायझर. आता 7ला 9ने डिवाइड करू शकत नाही, मग काय करणार? सुरुवातीला 9 zeros are 0. 7 मधून 0 सबट्रॅक्ट करूयात. इथे रिमेनिंग राहणार 7. आता काय करणार नेक्स्ट स्टेपमध्ये? 0च्या नंतर कोशंटमध्ये घेणार एक डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट घेतल्यामुळे आपण हव्या तितक्या वेळा झिरोज इथे प्रत्येक स्टेपला ऍड करू शकतो. सो इथे झालं 70. मग 9 7s are 63. 70 मधून 63 सबट्रॅक्ट केल्यानंतर 7 रिमेनिंग राहणार. आता इथे हा पुन्हा छोटा नंबर आहे 9 पेक्षा, बरोबर. सो आपण 0 घेऊयात. झालं 70. आता 70ला 9ने डिवाइड करूयात. 9 7s are 63. सबट्रॅक्शन करूयात 7. आता इथे एक गोष्ट लक्षात येते का? इथे पण पुन्हा त्याच स्टेप्स रिपीट होत आहेत. आता इथे आपण 0 घेतला की पुन्हा आपल्याला 9 7s are 63 करावं लागणार. पुन्हा 70 मधून 63 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमाइंडर 7च येणार. सो हे कंटिन्यू रिपीट होत राहणार आहे. आणि इथे कोशंटमध्ये सुद्धा 7 7 7 7 रिपीट होत राहणार. सो आपण इथे स्टॉप करूयात. आपला रिमाइंडर 0 काही कोणत्याही परिस्थितीमध्ये येणार नाही हे आपल्याला माहित आहे. सो 7/9चा डेसिमल फॉर्म येणार 0.7. 7 रिपीट होतोय की नाही कोशंटमध्ये, मग 7च्या डोक्यावर देणार अशा प्रकारचा पॉइंट. सो दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. इथे आपला प्रॅक्टिस सेट 24 कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.